प्रश्न पहा, कोणत्या सरकारने पिरूल लाओ पेसा पाओ अभियान सुरू केले? उत्तर आहे उत्तराखंड. पुढे बघा, उत्तराखंड राज्यातील जंगलातील भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत सरकार, युवा मंगल दल, वन पंचायत यांचाही सहभाग असणार आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानिक तरुण आणि गावकरी जंगलातील कोरडे पिरूल पाईन झाडाची पाने गोळा करतील आणि नियुक्त केलेल्या पिरूल संकलन केंद्रात घेऊन जातील. उपविभागीय दंडाधिकारी यांच्या देखरेखीखाली त्यांच्या संबंधित क्षेत्रातील तहसीलदार पिरूल संकलन केंद्राचे व्यवस्थापन करतील. नेक्स्ट प्रश्न पहा, चबाहार बंदराच्या संचालनासाठी भारताचा कोणाशी करार झाला? उत्तर आहे इराणशी. पुढील प्रश्न, नुकतेच AI साठी ISO 42001-2023 प्रमाणपत्र प्राप्त करणारी जगातील पहिली IT कंपनी ठरली आहे. उत्तर आहे इन्फोसिस. नेक्स्ट प्रश्न पहा, महिलांवरील हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नुकताच पहिला कायदा कोणत्या देशाने स्वीकारला? उत्तर आहे युरोपियन युनियन. पुढील प्रश्न पहा, वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट 2024 नुसार अनिवासी भारतीयांनी 2022 मध्ये मायदेशात किती अब्ज डॉलरहून अधिक रक्कम पाठवली? उत्तर आहे 111 अब्ज डॉलर. पुढील प्रश्न, कोणत्या राज्यातील बाडमेर मध्ये देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली? उत्तर आहे राजस्थान. 46° तापमानाची नोंद झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न पहा, 12 ते 15 मे दरम्यान राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धा कुठे होणार आहे? उत्तर आहे भुवनेश्वर येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, 22व्या आशियाई टीम स्क्वॅश चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघाच्या कर्णधारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे वेलवन सेंथिलकुमार यांची. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच भारतातील पहिले अपग्रेड करण्यात योग्य ATM कोणी सुरू केले? उत्तर आहे हिताची पेटीएम सेवा यांनी. नेक्स्ट प्रश्न पहा, नुकत्याच झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदक जिंकले आहेत? उत्तर आहे 3. नेक्स्ट प्रश्न पहा, पर्यटनाशी लढा देण्यासाठी अलीकडे कोणते युरोपियन शहर बनले आहे? उत्तर आहे मिलान. पुढील प्रश्न पहा, अलीकडे गेरी कस्टन कोणत्या देशाच्या एकदिवसीय T20 संघाचे प्रशिक्षक बनले आहे? उत्तर आहे पाकिस्तान. पुढील प्रश्न पहा, कोणत्या राज्याच्या जीना जस्टास यांना अलीकडेच केम्ब्रिज शिक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? उत्तर आहे केरळ. पुढील प्रश्न पहा, हर्षित कुमारने अलीकडेच 21व्या अंडर-20 आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? उत्तर आहे सोने म्हणजेच गोल्ड. पुढील प्रश्न पहा, अलीकडेच आर्थिक वर्ष 2024 साठी भारताची औषधी निर्यात किती टक्क्यांनी वाढून 28 दशलक्ष डॉलर झाली आहे? उत्तर आहे 10%. पुढील प्रश्न पहा, अलीकडे कोणत्या देशाच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे? उत्तर आहे इराक. नेक्स्ट प्रश्न पहा, अलीकडेच कृषी कल्पनेने शेतकरी उत्पादन संघटनासाठी भारतातील पहिला प्रवेशक कार्यक्रम कोठे सुरू केला? उत्तर आहे बंगलोर येथे. नेक्स्ट प्रश्न पहा, या वर्षीच्या पुलित्झर पुरस्कारामध्ये कोणत्या वृत्तसंस्थेला छायाचित्रणाच्या श्रेणीतील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे रॉयटर्स. नेक्स्ट प्रश्न पहा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालानुसार देशातील एकूण लोकसंख्येतील हिंदूंचा वाटा 1950
ते 2015 या कालावधीत किती टक्क्यांनी घटला? उत्तर आहे 7.82%. नेक्स्ट प्रश्न पोटॅटो फेस्टिवल चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? उत्तर आहे नागालँड. नेक्स्ट प्रश्न पहा, कोणत्या दोन देशाच्या सैन्यामध्ये शक्ती या संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले? उत्तर आहे भारत आणि फ्रान्स. पुढील प्रश्न पहा, T20 सामन्यात सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार कोण? तर याचं उत्तर आहे बाबर आझम, पाकिस्तान. एकूण सामने त्यांनी जिंकले 45. तर 2 नंबरवर आहे ब्रायन मसाबा, युगांडा. एकूण 44 सामने जिंकले आहे. त्यानंतरचा नंबर आहे इयॉन मॉर्गन, इंग्लंड, 42. असगर अफगाण, अफगाणिस्तान, त्यांनी पण 42. पुढे बघा, भारताचे MS धोनी यांनी आणि रोहित शर्मा यांनी 41 सामने जिंकलेले आहे.